दर्शक हो नमस्कार. कारण राजकारण या विशेष कार्यक्रमामध्ये मी उमाकांत चौंडे आपलं मनपूर्वक स्वागत करतोय. आपण पाहतो की कारण राजकारण हा विषय घेण्यामागचं कारण असं आहे की सोलापूरचा विकास जर व्हायचा असेल तर येथील लोकप्रतिनिधी हे सक्षम असायला हवेत. आणि त्याच पार्श्वभूमीवर आता आमदारकीचं इलेक्शन आहे, म्हणजे विधानसभा आहेत, आणि विधानसभेमध्ये आपला प्रतिनिधी कसा असावा यासाठी आम्ही काही मान्यवरांच्या मुलाखती म्हणा, त्यांचे वैयक्तिक विचार या ठिकाणी घेतो आहोत. आज माझ्यासोबत असेच आहेत. सोलापुरातील शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी बरीच क्रांती केलेली आहे. त्याचबरोबर एक कामगार पुत्र म्हणून आणि कामगारांना न्याय मिळवून देण्याचं काम ज्यांनी केलेलं आहे, त्याचबरोबर उद्योगपती म्हणून देखील त्यांचं नाव आहे. ते आहेत आपल्या सर्वांचे दादा, अर्थात कुमार करजगी. दादा नमस्कार. नमस्कार. कारण राजकारण या कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत. दादा, हा विषय आम्ही निवडला आहे, कारण राजकारण. याचा अर्थ जर कारण असेल तर राजकारण येणारच आहे, किंवा राजकारण आहे म्हणून हे कारण आहे. तर सोलापूरसाठी बरीच तळमळ आपल्या मनात आहे. सोलापूरचा विकास व्हावा हे खूप वर्षापासून आपण सांगत आलेला आहात आणि त्यासाठी तुम्ही प्रयत्नही केलेला आहेत. आता विधानसभा अगदी तोंडावर येत आहे, तर आपला प्रतिनिधी म्हणजे आपला आमदार कसा असावा आणि त्या आमदाराकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत दादा? एकदम वेळात तुमचा विषय फार चांगला निवडलात. मला या बाबतीत 1-2 मिनिट तुमचा घेतोय. हो, हो. म्हणजे तुमच्या या प्रकरणापेक्षा वेगळे विषय म्हणून समजा. हो. आज सोलापूरच्या आजच्या पिढीला काहीच कल्पना नसेल. सोलापूर शहर हे एकेकाळी एकदा वैभव शहर होतं. 1930 साली ज्या टायमाला बॉम्बे प्रांत पण गणलं जात होतं, आपण हा सोलापूर बॉम्बे प्रांत, महाराष्ट्र बॉम्बे प्रांत होता. त्यावेळेला बॉम्बे प्रांत म्हणजे संपूर्ण गुजरात, संपूर्ण महाराष्ट्र, आंध्राचे 4 भाग, कर्नाटक असा मिळून जे बॉम्बे प्रांत होतं, त्या बॉम्बे प्रांतामध्ये औद्योगिक शहर, मोठं औद्योगिक शहर म्हणजे गणलं जात होते. त्यामध्ये 1 नंबर बॉम्बे, 2 नंबर सोलापूर होतं. सोलापूर समोर पुणंसुद्धा छोटं होतं, पण एकेकाळी प्रचंड उद्योग शहर असलेलं सोलापूर हे छोटं झालं आहे आणि छोटे छोटे गाव मोठं झालेत. पण आज तुम्ही जो विषय घेतला कारण राजकारणामध्ये, तर खरोखरच एक नैतिकता, बरोबर, एक जिद्द, प्रामाणिकपणा अशा अंगी असलेला एक सक्षम आमदार सोलापूरला पाहिजेत. बरोबर. सोलापूर शहरामध्ये आता शहर उत्तर, शहर मध्य आणि दक्षिण या भागात हे तिन्ही असे पाहिजेत की नाही तर आमदार येतात, काम करतात. मी कोणाला नाव ठेवायचं नाही, मी कोणत्या पक्षात बोलत नाही. त्यात एकेकाळी मी पक्षातून गेलेलो आहे. हो हो. पक्ष राजकारण वेगळं, पण मी माझ्या सोलापूरचे काय करू शकतो. आज माझं शिक्षण 4थी झालं, पण माझ्या जे का माझ्या आईवडिलांनी संस्कार घातले की ज्या शहरात जन्मलो ह्या शहरात देणं लागतं. बरोबर. मी एका कामगारपुढे जन्मलो, पण या कामगार काम करत मी जे पैसे मी काम करतोय. ज्या चाळीत जन्मलो ते चाळ मी खरेदी करून, कोर्टाकडून खरेदी करून चाळ जातील. या सर्वांपेक्षा आजची पिढी फार वेळ झालेली आहे. पहिले काय साधनं नव्हते, आता असं साधनं आहे की जग मुठीत आहे. आता एक माप बोललं तर अमेरिका जाऊ शकतं. बरोबर. अशा विकसित झालेल्या या युगामध्ये बरोबर शहराबद्दल प्रेम असलेला, माझ्या शहराला पुढे घेऊन जायचं आहे आणि माझी या शहराला माझं आता देणं लागतं आहे, अशा विचाराची जर आमदार निवडून आली तर खरंच सांगतो या सोलापूरचं, का तर सोलापूरची भौगोलिक परिस्थिती एवढी चांगली आहे. संपूर्ण जमीन आहे, नॅशनल हायवे भरपूर मोठे गेलेले आहेत, रेल्वे म्हणते समजा इथं ऐकटी पार्क सर्व यायला पाहिजे. पण इथल्या राजकीय लोकांची अकार्यक्षमता, विजन नाही, फक्त वैयक्तिक स्वार्थ. बरोबर. आज जर तुम्ही मला कोणाला बघायचं नाही, या शहराबद्दल जर विचार करणार केले असते तर शहर पुढं गेलं असतं आणि हे राजकीय मंडळी सुद्धा फार उंच झाली असती. पण थोडा स्वार्थ पाहिला की शहराचा विकास होऊ शकत नाही. कारण राजकारण आलं की सर्व गोष्टी आल्या. बरोबर. पण त्याबरोबर इथली जनता फार शोषित आहे. सोलापूरचे सर्वसामान्य नागरिक फार शोषित आहेत. कोण बी उडतो काही करतो. राजकारणाचा पायंडा वेगळा. राजकारणी कशासाठी पाहिजे, सर्वसामान्याच्या लोकांच्या हितासाठी राजकारण पाहिजे. अगदी बरोबर दादा. आज मी सांगतो, एक उदाहरण देतो, मला बाकी मला कोणा घ्यायचं नाही. मी एक कामगार काम करतो, झाल्यानंतर सोलापूर एक मिल होती, लक्ष्मीकृष्ण मिल. ते मिल बंद पडली.
पण ते कामगार टिशू लागतं म्हटल्यानंतर मला, मी एकेकाळी अष्टसाली काँग्रेस पार्टी जनरल सेक्रेटरी होतो, मला पवारसाहेबांनी बोलवलं. म्हटलं पक्ष म्हणून नाही, एक कामगाराचं काम करणारा हा, तर लक्ष्मीशन 2 वर्ष मला मालक केलं त्यांनी. मी 4,600 पेन्शन चालू केलं. म्हणजे कारण समाधान काय की सोलापूरच्या विकासासाठी आता यांची मिल बंद आहे, आणि कोणतं कुठला बिल्डर येईल तर जागा घेतील. या मिल ठिकाणी जर हे शासना ताब्यात आहे, या सोलापूरच्या लोकांनी येऊन जर इथं जर IT पार्क काढलं, इथं कोण बी उडतो माझ्या ठिकाणी IT पार्क काढायचं आहे, फोन आमदार पण सोलापूरच्या आज गव्हर्नमेंटच्या ताब्यात आहे. आणि या शहराच्या या ठिकाणी इंजिनिअर केल्यानंतर एक IT पार्क काढल्यानंतर सोलापूरला मोठं फायदा होईल. सोलापूरचं विमानतळ आहे, त्या विमानतळासाठी कोणते विमानतळ, आता हे इथं फक्त प्रवासी येतं जातील, डोमेस्टिक आहे ते, पण कार्गो विमानतळ होणं, बोरामणी विमानतळ काय आलं, 4 लोक आले भाडं, ठीक आहे, मी त्यांना नाव ठेवत नाही, काम केलं. पण जे काम म्हणजे या सोलापुरात द्राक्ष पिकतात, तुमचा द्राक्ष आज पेटी भरली तर लगेच दुबईला जायला पाहिजे, त्या शेतकऱ्याचा प्रचंड फायदा होऊ शकतो. पण याची विमान म्हणजे कशाला पाहिजे की बारामध्ये काय विचार करून तर तुम्ही बारामतीला विमानतळाचं प्लॅन आणलं, पण तो काय रखडत पडलेला आहे. आमची इच्छाशक्ती कमी आहे, आमच्या राजकीय लोकांची जिद्द कमी आहे. हे लोक सुशी लोक काय करणार, सरड्यात जाऊन कुंभडा म्हटल्यासारखी जनता काय करू शकत नाही, जनता ही हतबल आहे. पण इथला आमदार, त्या आमदाराने मनात आणलं, इथल्या खासदार, आज मला वाटतं आता खासदार सुद्धा चांगलेले आहेत. एकच आमदार खासदारची जर समजा तुम्ही एकत्र जर कोणत्या पक्षात, मला हे देणं घेणं नाही, पण त्या आमदाराची एक मानसिकता पाहिजे की मी या शहराला देणं लागतंय आणि जनतेने मला आमदार केलेलं आहे. तर या शहराचं आज फक्त एवढं एकच आहे, सोलापूरचं बोरामती विमानतळ जर झालं तर सोलापूरच्या विकासाला कोण थांबवू शकत नाही. दादा जे म्हणतायत ते आपण ऐकतोय की या ठिकाणी कोणीही असो, पण जो प्रतिनिधी आहे म्हणजे जो आमदार आहे त्यांनी तळमळीनं हे काम केलं पाहिजे, त्यांचं बरोबर आहे. दादा, मला असं वाटतं की गेल्या अनेक वर्षापासून आपल्या इथून आमदार खासदार निवडून येतात, काही मंत्री झाले, काही उच्च स्तरावर गेले, काही महाराष्ट्र शासनामध्ये मंत्रिपद त्यांनी उपभोगलेलं आहे. असं बरंच मंत्रिपद पण आपल्या राज्याला, आपल्या सोलापूर जिल्ह्याला मिळालेलं आहे. तरी विकास खुंटतोय किंवा विकास अतिशय मंद गतीनं होतोय, कासव गतीनं होतोय. काय सांगाल दादा? खरं सांगू का, सोलापूरच्या विकासाला मूळ म्हणलं तर उजनीला पाणी यायला पाहिजे, तो भरपूर पहिल्या प्रमाणात. हो, ते तुम्हाला धरण तुमच्या जिल्ह्यात, पण पाणी तुम्हाला जास्त मिळत नाही. बरोबर. शेतकरी, त्यामुळे शेतकऱ्याचं अडचण झालेलं आहे. इथले उद्योगधंदे, सोलापूर शहर म्हणजे एकेकाळी गिरण गावून ओळखलं जात होतं. बरोबर. छोटं वेळवेळ करून त्या लोकांना समजायला सोलापूर वाट लावली, उद्योग बंद पडले. या उद्योगावरती सोलापूरला MIDC होत्या. आज साधारण सांगतो, सोलापूरला 3 MIDC आहेत. चिंचोळी MIDC आहे, बरोबर, अक्कलकोट MIDC आहे, होय, फडकी MIDC आहे. होय. या MIDC तिथं जवळ 50-60% कार्यक्रम बंद आहेत. का? कोण उठायचं, संप करायचं, बंद करायचं, चालू करण्याचा प्रयत्न करायचा नाही, पण बंद करण्यामुळे मात्र हरिण पुढे यायचं. शहराचा विकास होईल कसा? दादा, तुम्ही म्हणताय ते त्यामध्ये तथ्य खूप आहे, परंतु आता करायला काय पाहिजे आणि जे वस्तुस्थिती आहे ती बघून आता मी आज सोलापूरच्या जनतेला प्रामाणिकपणे सांगेन, तुम्ही माझी मुलाखत घेतात, हो, बोलतो, आणि जगात मी देवाच्या कोणा घाबरत नाही. बरोबर. सोलापूरचा आता जर विकास व्हायचा असेल तर शहरातली आता जे सुशिक्षित मुलं आहेत, हां, बरोबर, जे होतकरी मुलं आहेत, बरोबर, जग आपल्याला पाहिजे करता येतं, ह्या सर्वांनी एकत्र आलं, अशी कुठलीही गोष्ट नाही जगामध्ये तुमची इच्छाशक्ती प्रबळ असेल. मी आज माझ्या सोलापूरच्या सर्व तरुणांना मी विनंती करतोय, या सोलापूरला आता तुम्ही जर बेकार असाल, कामात भिडकत असाल, तर पण तुमचं संघटित व्हा. तुमच्यावर एवढी ताकद येईल ती तुम्ही हजारो लोकांना काम देऊ शकाल. त्यासाठी काय पाहिजे, इच्छाशक्ती प्रबळ पाहिजेत. आज सांगतो का, एका कामात तुम्ही लक्ष घातलात तर तुम्हाला त्या गोष्टी शक्य होतात, पण तुम्ही मन अंतःकरणातून त्याला समर्पित व्हायला पाहिजे. आता मी 4थी शिकलोय, मी एवढं काम केलं, काम केलं, माझं एकुलते मला ॲक्शनमध्ये गेला. मी म्हणलं आता देवाचा संघर्ष करायचा, परमेश्वर संघर्ष करायचा. मी काय केलं, माझ्या मुलांना शाळा काढली. मी 4थी शिकलोय, पण आज माझी शिक्षण संस्था हे जागतिक लेवलवरती टॉपवर गेलेले आहेत. माझं शिक्षण बघून, माझं सोशल बघून मला अमेरिकेच्या कॅनडाने डॉक्टरेट दिली. म्हणजे 4थी शिकल्या मनुष्य डॉक्टर होऊ शकतो. कशासाठी? तुम्ही जर प्रामाणिकपणे जर ज्या शाळा केलं तर. आज माझ्या शाळेत कॉलेजमध्ये 5,000 मुलं आहेत. या मुलांनी जगाची स्पर्धा करा अशी ह्यासाठी मी शाळा खोलली. मग माझ्या शाळेत मी एक पैसा डोनेशन घेत नाही, मी पैसा कमवण्यासाठी शाळा काढली नाही.
या शाळेतली या सोलापूरची मुलं जगाची स्पर्धा करायला पाहिजेत. तसं इथल्या राजकीय लोकांनी आता जे बी आमदारला उभारतील, तुम्ही सिद्धरामेश्वर चरणी जाऊन प्रामाणिकपण करा, तुम्हाला सिद्धरामेश्वर आशीर्वाद देईल. या शहरासाठी आम्ही समर्पित खूप, आणि या शहराच्या विकासासाठी आम्ही तन मन धनाने आम्ही निवडून येऊन पैसे कमवू, हे एक प्रवृत्ती न ठेवता मला या शहराने निवडून दिलेलं आहे. मी या शहराचा आमदार झालो आहे, तर या शहराचं मला देणं लागतं, आणि मी जर प्रामाणिकपणे काम केलं तर या शहराचा विकास कोणी थांबवू शकत नाही. दादा तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे की युवकांनी एकत्र यायला हवं, युवकांनी या ठिकाणी राजकारणात यायला हवं. परंतु नेहमी राजकारण म्हणलं की गलिच्छ आहे किंवा त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी घडतायत असं प्रत्येकाला वाटतं. म्हणजे आपला सुशिक्षित मुलगा राजकारणात कसं राजकारण नको, राजकारण मुलं नको आहेत. हां, उद्योगासाठी संघटित, मग त्यांना सपोर्ट करण्यासाठी आपले प्रतिनिधी लागतात. ते प्रतिनिधी कसे असावेत हा आपला विषय चालला आता तुमचा विषय बरोबर आहे. यायचं दोन गोष्टी काय तर बोलायच्या, जे माझ्या आजोबापासून अध्यात्म शिवलेले आहेत. मी माझ्या अंतकरणातून सांगेन, या शहराचा विकास या सिद्धरामेश्वरच्या कृपेनं जो बी आमदार निवडून येतील ते कोणत्या पक्षात मला माहीत नाही, बरोबर. पण पण येणाऱ्या आमदारांनी एक विचार करायला पाहिजे, या शहराचं मला आता देणं लागतंय. आज ही तुम्ही मुलाखत घेतली कारण राजकारणामध्ये खरोखर या मुलं आम्ही ऐकलो होतो, आणि भाई तुमचंही कल्याण होत असेल. संकट जाताना काही इष्टेट येणार नाही, येताना आपले कर्म येतात. आपण काय करतो ते निश्चितच तुमचं भविष्य होईल. आणि तुम्ही जो विषय घेतला, जो कारण राजकारण तुमचं चांगलं निवडलं तुम्ही, आणि राजकारणाशिवाय तर पुढे भविष्यात काय करता येत नाही. तेही बरोबर आहे दादा. आज मी म्हटलो मी देवळात बसत होत नाही, राजकारण करायला पाहिजे, सत्ता पाहिजे. दोन गोष्टी आहेत. सत्तेशिवाय काम करता येत नाही. बरोबर. आता मी सत्ता नव्हती, भांगड बसतो, 30 वर्ष खेळलं, हेलपाटे घेतोय, अनेक कुठे खोटे होतात, पण सत्ता असली असते 2 मिनिटात काम झालं असतं. बरोबर. पण सत्ता पाहिजे. मग आता सत्ता तुम्ही घेतलं की ज्यावेळी सोलापूरच्या सोलापूर शहरातल्या ह्या मातीतला मनुष्य पाहिजे, गुड. आमदार केला. गुड. बाहेर त्यांना चांगलं बाहेरचं कोणतं आयात करायचं, त्यांना आमदार केलं यायची, असं नको आहे. असं नको मला वाटतंय. बरोबर आहे की दादा, या मातीतला पाहिजे, इथलाच पाहिजे, तरच त्याला त्याची जाण असणार आहे. इथल्या काही अडचणी आहेत ते त्याला कळणार आहेत, आणि त्याला सगळ्या गोष्टीचं भौगोलिक ज्ञान असणार आहे. या सगळ्या गोष्टी तो करू शकतो. हे तुमचं म्हणणं. मी असं बी नाही की बाबा ते सोलापूरचं महाराष्ट्रात जरी असं आला, समजा आता असं आलं, पण या सोलापूरची तिथले लोक मतं का देतील, त्याचं वागणं, त्याचं बोलणं, त्याचं चालणं आणि ते विजन हे बघून त्याला निवडून देतील. बरोबर आहे. असं पण नाही की बाबा इथलाच तो असा चांगलं करू शकतो. आज परिस्थिती असलेली आहे, सत्तेशिवाय काम करता येत नाही, आणि सत्ता सजाही मिळत नाही, आणि मतदारसभा काय म्हणतात आम्हाला काय का नाही. बरोबर दादा, हा विषय चांगला आहे की जसं सत्ता मिळवण्यासाठी मग मतदारांना आमिष दाखवलं जातं, आम्ही दाखवलं, किंवा काही छोट्या प्रमाणात आमिष दाखवलं जातं, 1-2 दिवसासाठी दाखवलं हे तर जातं. चुकीचं आहे. यासाठी मतदारांना काय आव्हान करायचं? मतदार आवाहन करतो, मतदारांवर तुमचं पवित्र मत आहे, हे मतातून तुम्ही या शहराचा विकास घडवण्यासाठी एक तुमचा प्रतिनिधी होता, तर कुठल्याही आमिषाला बळी न पडता, कुठल्याही लालचेला न जाता तुम्ही एक चांगला सक्षम सर्व विचारांनी पारखून, आता मीडिया फार मोठा झालेला आहे, सर्वांचं अवलोकन करून तुमचं अंतर्मन ज्याला म्हणतंय त्याला मत द्या. पण देताना त्याच्याकडून कुठली अपेक्षा घेतली, तुम्ही त्याच्याकडून काय तर अपेक्षा घेतली, मग तो अपेक्षा वसूल करणार का नाही? मग त्याला विकास थांबला ना शहराचा. आता हेच होत गेलेलं आहे. तर मला वाटतं तुम्ही विषय चांगला म्हटलात, आणि मी सिद्धरामेश्वर प्रार्थना करेन, कोणाला वाईट चांगलं म्हणण्यापेक्षा हे परमेश्वरा, या एकेकाळी वैभव शहर असलेलं सोलापूर शहर अनेक लोकांच्या चुकीमुळं विध्वंस झालेलं आहे, अनेक उद्योगधंदे गेले, पण आता या शहराने फार दुःख भोगलेलं आहे, इथल्या जनतेने फार सोचलेलं आहे. तर त्यांच्या ह्याच्यासाठी या शहरातून चांगले शहराबद्दल आत्मीय तळमे असलेले आमदार निवडून जावेत, आणि ह्या शहराचा विकास व्हावा, एवढा लक्षात तुम्ही माझी मुळे आपण बोलतो. धन्यवाद. या ठिकाणी आपण पाहिलं कुमार करजगींनी एक चांगलं मत व्यक्त केलेलं आहे. पक्ष कुठलाही असो, व्यक्ती कुठलाही असो, पण सोलापूरचा विकास झाला पाहिजे, हेच त्यांचं म्हणणं आहे. आज कारण राजकारण या विषयामध्ये
दस्तूरखुद्द दादाने वेळ दिला त्याबद्दल आम्ही समस्त द न्यूज परिवाराकडून त्यांचे विशेष आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. नमस्कार. नमस्कार.